ओम सिद्ध नवनाथाय नमः. गुरु महाराज का आदेश. मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आज आपल्या समोर अतिशय सुंदर विषय घेऊन आलेलो आहे की जी प्रत्येकाच्या घरातली अडचण निर्माण झालेली आहे. तो विषय म्हणजे लक्ष्मीची चिंता. पैसा हातात टिकत नाही. पैसा येतो कमी आणि खर्च होतात जास्त. त्याच्यामुळे कर्जामध्ये अडकणे, मानसिक चिंता, घरातलं वातावरण दूषित आणि सगळ्याच गोष्टीमध्ये मानसिक भय उत्पन्न होणारी गोष्ट. आज हाच विषय मी तुमच्या समोर घेऊन आलोय. त्यावर सुंदर उपाय घेऊन आलोय. ते तुम्ही घर बसल्याही करू शकता आणि त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाचा आजचा विषय, लक्ष्मी चिंता. लक्ष्मीची चिंता आज प्रत्येक व्यक्तीला सतावत आहे असं समजलं तरी काही वावगं नाही. त्यामध्ये आपण व्यावसायिक असताल, त्यामध्ये आपण नोकरदार असताल, महिन्याला मंथली इन्कम येऊन सुद्धा घरात पैसा टिकत नाही. काही ना काहीतरी घरात अडचणी निर्माण होते, दुखण्यामध्ये पैसा खरचतो, विनाकारण कुठं ना कुठेतरी पैसा अडकतो. अशा गोष्टी भरपूर जणाला सतावत असतात. त्यामध्ये आधी आपण प्रामुख्यानं पैसा का टिकत नाही हे कारण जाणून घेऊ. जर ह्या घटना तुमच्या घरात घडत असताल तर ती विषय तुम्ही आजच्या आज बंद करा, म्हणजे तुमच्या घरात पैसा टिकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये अडथळे का निर्माण होतात हे जाणून घेतलं पाहिजे. अडगळीचा पसारा आपल्या वास्तूमध्ये असेल किंवा जो पसारा आपल्याला लागत नाही, जो पसारा टाकून द्यायचा आहे, ते पसारा आपण जर सांभाळून बसला असताल तर त्याच्यानं सुद्धा आपल्या घरात लक्ष्मीची चिंता होते. त्यानंतर घरातल्या कर्त्या स्त्रिया सतत शिळं अन्न खात असतील, ताजं अन्न ठेवून शिळं अन्न खात असतील, अन्न वाया टाकायचं नाही म्हणून, तरी पण लक्ष्मीची चिंता सतावत असते. त्यानंतर शुक्रवारी आपण कुठल्याही उसने पैसे आपण घेत असतो. शुक्रवारी उसने पैसे जर घेत असतो तरीही लक्ष्मीची चिंता होते. मंगळवारी कर्ज उचलत असतो तरीही लक्ष्मीची चिंता होते. यामध्ये आपण वारंवार आपल्याला काय त्रास होतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला उपाय अतिशय सुंदर पद्धतीने सांगणार आहे. आपण व्यावसायिक असताल, आपण दुकानदार असताल, तर आपल्या दुकानामध्ये कुठल्यातरी गोष्टीचा काहीतरी गोष्ट चुकत आहे ह्याचा विचार केला पाहिजे. ती काय गोष्ट चुकत आहे हे सांगतो. त्यामध्ये आपण दुकानामध्ये सुद्धा अडगळीचा पसारा किंवा गंजलेलं लोखंड अशा काही वस्तू ठेवत असतो तरीही सुद्धा आपल्याला लक्ष्मीची चिंता सतावते. त्यानंतर अंगावर सतत फाटके कपडे घालणे तरीही सुद्धा आपल्याला लक्ष्मीची चिंता सतावते. त्यानंतर आपण शुक्रवारी काळे कपडे घालून व्यवसायाला जात असताल, काळे कपडे शुक्रवारी वर्ज्य करा, म्हणजे लक्ष्मीची चिंता दूर होईल. त्यानंतर आपल्या घरामध्ये सतत किरकिरी होणे व मोठ्याने बोलणे किंवा सतत एकाच गोष्टीवर भांडत बसणे व मतभेद करणे ह्यानं सुद्धा लक्ष्मीची चिंता सतावते. तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान आपण जर घरं झाडत असताल किंवा आपण जेवण करत असताल तरीही सुद्धा आपल्याला लक्ष्मीची चिंता सतावते. आपल्याला पैसा येत नाही. तिन्ही सांजेला घरं झाडले, घरातून लक्ष्मी निघून जाते, पैसा टिकत नाही. काही लोकांना, भरपूर लोकांना सवय असते संध्याकाळी 5 वाजता जेवायची सवय असते. 5 वाजता सुद्धा जेवण केल्यावर सुद्धा घरात लक्ष्मीची चिंता सतावते. कधीही तिन्ही सांजेच्या आधी जेवण करू नये हे शास्त्र सांगतं. त्यामध्ये घरामध्ये आजारपणात पैसा जात असेल, आपल्या घरातली वास्तूतली नैऋत्य दिशा बिघडलेली असेल, नैऋत्य दिशा आग्नेय दिशेला पाणी वाहत असेल, तरीही आपल्या घरामध्ये लक्ष्मीची चिंता सतावते. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या घरात बंद पडून आहे. बरेच दिवस आपण ती सांभाळून ठेवलेली आहे, काही ना काहीतरी कामी येईल म्हणून. अडगळीचा पसारा झालेला आहे. ते जरी सांभाळलं तर राहू ग्रह खराब होतो आणि राहू ग्रह खराब झाला की आपल्याला लक्ष्मीची चिंता सतावणार. कारण की कलियुगामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार राहूच्या अधीन गेलेली लक्ष्मी आहे. त्यामुळे घरामध्ये स्वच्छता, इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यवस्थित असतील तर घरात ठेवा, नसेल तर त्या लगेच काढून टाका.
दुसरी गोष्ट, भरपूर स्त्रियांना सवय असते, सकाळी लवकर ड्युटीला जायचंय, संध्याकाळीच कणिक तिंबून फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानं सुद्धा लक्ष्मीची हानी होते. कारण की त्यानं पितरांचा शाप लागतो आणि पितरांचा शाप लागला की लक्ष्मीची हानी होते. हे लक्षात असू द्या. परत एकदा सांगतो, भरपूर स्त्रियांना सवय असते, कणकीचा उंडा मळून ठेवायचा, तो फ्रिजमध्ये कॅरी बॅगमध्ये किंवा घालून ठेवायचा, डब्यामध्ये घालून ठेवायचा आणि सकाळी त्याच्या पोळ्या करायच्या आणि त्याच पोळ्या दिवसभर खायला द्यायच्या. ह्यानं सुद्धा लक्ष्मीची चिंता सतावते, कारण की पितृदोषाचं लक्षणच हे सगळ्यात मोठं आहे. पितरांचा शाप आपल्याला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही. दुसरी गोष्ट, की स्त्रियांनी एक गोष्ट आवर्जून सांभाळली पाहिजे. कारण की स्त्रियांनी ही गोष्ट का सांभाळायची आहे? आपण येणार जाणार लोकांना सुद्धा पाहुणचार व्यवस्थित करावा. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. घरातल्या स्त्रियांनी सतत चिडचिड केली, सतत भांडण केले किंवा कुठल्याही गोष्टीवरचा वाद काढून सतत भांडण केले, तरीही आपल्याला लक्ष्मीची चिंता सतावते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की जेणेकरून छोट्या-छोट्या सूक्ष्म गोष्टी आहेत, की जेणेकरून त्याचा त्रास आपल्याला होतो आणि ते आपल्याला झालेलं कळत नाही. त्यामध्ये अजून एक गोष्ट, आपण व्यवसायामध्ये जर आपल्या पितरांचे फोटो देवांसोबत जर लावलेले असतील, हे लक्षात असू द्या, पितरांचे फोटो जर देवांसोबत लावलेले असतील, तरीही सुद्धा तुम्हाला लक्ष्मी चिंता होते. कारण की पितरांचा शाप लागतो आणि देवांचाही शाप लागतो. त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. दुसरी गोष्ट, भरपूर वेळेला अशा काही घटना असतात, की आपल्याला त्या गोष्टी घडत नाहीत. कारण की मेलेल्या व्यक्तींचे कपडे सांभाळून ठेवले असतील, मेलेल्या व्यक्तींचे फोटो म्हणा, वस्तू म्हणा, ह्या जर घरात सांभाळून ठेवलेल्या असत्याल, तरीही सुद्धा लक्ष्मीची चिंता सतावते. हे लक्षात असू द्या. चला जाणून घेऊ आज सगळ्यात महत्त्वाचा उपाय. आपल्या घरातल्या कर्ता पुरुष, जो कोण घरातला कर्ता पुरुष सगळे व्यवहार सांभाळतो, त्याच्या जीवावर घर आहे, त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा आहे? सगळ्यात महत्त्वाचे, हाताचे पंजे. अशा पद्धतीनं हाताचे पंजे आपल्याला घ्यायचे आहेत. तर कसे घ्यायचे आहेत? एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. कपडा कॉटनचा असावा, हे लक्षात असू द्या. पिवळा कपडा घेतला, त्यानंतर एका ताटामध्ये कुंकू घ्यायचं आहे, थोडी हळद घ्यायची, गुलाबजल घ्यायचं आहे, थोडं केसर घ्यायचं आहे. एकदा नीट सांगतो. एक ताट घ्या, हळद घ्या, कुंकू घ्या, केसर घ्या, गुलाबजल घ्या. हे सर्व एकत्र करून घ्या. ते कुंकू काढून घ्या ताटामध्ये आणि ते घरातला कर्ता पुरुष जो आहे, त्याला असे पंजे करून ते कुंकवामध्ये बुडवायला लावा आणि त्या पिवळ्या वस्त्रावर त्याचे छापे घ्या. ते छापे पिवळ्या वस्त्रावर घेतल्याच्या नंतर घरातल्या कर्त्या स्त्रीने पुढे ते जे कुंकू ताटातलं आहे, त्यांनी ह्या बोटाने, अनामिकेने आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, त्या गंधाने. म्हणजे जिथं पंजे घेतलेले आहेत, जिथं ठसे घेतलेले आहेत, त्या ठस्यांवर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याच्या नंतर तो ब्लाउज पीस आपल्याला एका पाटावर ठेवायचा आहे आणि पाटावर ठेवल्याच्या नंतर एका वाटीमध्ये पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत आणि लाल अक्षदा घ्यायच्या. या पिवळ्या अक्षदा हळदीनं करा, लाल अक्षदा कुंकाने करा. 2 वाट्यामध्ये घ्या. त्यानंतर खाली स्क्रीनवर येत आहे मंत्र. लक्षात असू द्या, खाली स्क्रीनवर येत आहे तो मंत्र. 108 वेळेस आपल्याला तो म्हणायचा आहे. 108 वेळेस म्हणून हातामध्ये माळ घेऊन आपल्याला 108 वेळेस हातामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे. पहिल्यांदा एक मंत्र झाला की ते तांदूळ त्या स्वस्तिकावर आणि त्या ठशांवर टाकायचे आहेत. अशा आपल्याला ही प्रक्रिया 108 वेळेस करायची आहे. ही 108 वेळेस कुंकाच्या लाल अक्षदानी करायची आहे आणि परत ती झाल्यानंतर पिवळ्या अक्षदानी 108 वेळेस करायची आहे. म्हणजे दोनदा 108, 108 वेळेस आपल्याला करायची आहे. हे केल्याच्या नंतर त्याची एक व्यवस्थित घडी घालायची आहे. घडी घाला. घडी व्यवस्थित घातल्याच्या नंतर लाल दोऱ्यानं ती घडी दस्तीसारखी घडी घाला. लाल दोऱ्याने पूर्ण बांधून घ्या. बांधून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर एक लाल फूल ठेवायचं आहे. थोडं केसर ठेवायचं आहे. त्याच्यावर हळदी-कुंकू व्हायचं आहे आणि आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये
आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ते ठेवायचं आहे. हा उपाय मात्र आपल्याला शुक्रवारी करायचा आहे. हा उपाय शुक्रवारी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम लाभेल. आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण सतावत असेल तर पत्रिका दाखवण्यासाठीच आम्हाला फोनवर संपर्क साधा. इतर बोलण्यासाठी व इतर विचारण्यासाठी तुम्हाला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्याच्यावरच संपर्क साधा. डायरेक्ट कॉल करू नका. जर तुम्हाला पत्रिका दाखवायची असेल, घरातल्या समस्या विचारायच्या असतील, पत्रिका बघून जर समस्या विचारायच्या असतील, तरच फोनवर संपर्क साधा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.